कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे Bye.
बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हरि उच्चारणे अनंत पाप राशि 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 राशि हृदया शिक्षण मात्रे राशि हृदया शिक्षण मात्रे राशि हृदया शिक्षण मात्रे प्रणाग्नि मेरे समर्थ झाले समर्थ झाले प्रणाग्नि मेरे समर्थ झाले समर्थ झाले तैसे नाम केले जपता हरि तैसे नाम केले जपता हरि तैसे नाम केले जपता हरि हरि उच्चारण मंत्र पैया गाधा 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 हरि भूत बाधा भेने देते हरि भूत बाधा भेने देते हरि भूत बाधा भेने देते हरि मुखे म्हणा हरि मुखे
हरे मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ Gopala Kumar, Gopala Kumar, Gopala अभंगाचं प्रदर्शन हरिभक्त राहुल महाराज कुरुपली आणि दुरोपद दीपक महाराज जोगेवाडी केले. हरि उच्चारणी अनंत पापराशे 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 हरे उच्चारणे 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 अनंत पापराशे जातील लयाची क्षण मात्रे जातील लयाची क्षण मात्रे जातील लयाची जगमा जातील लयाची जगमा हरि मुखे मला 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 हरि जातील लयाची क्षण
हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानी यांचे राजे अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर भगवान यांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला असून अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातील आहे, हरिपाठ प्रकरणातील आहे. आणि या अभंगांचं नियोजन या विठ्ठल रुक्माई सांस्कृतिक मंडळाने या अधिक मासाच्या महिन्याच्या सप्त्याबद्दल हरिपाठाबद्दल हरिपाठाच्या अभंगावर चिंतन ठेवले. आणि या अभंगाचं चिंतन माझ्या वाट्याला परम भाग्यानं आलेलं आहे. यथामती या अभंगाचं आपण चिंतन करायचं आहे. काय म्हणतात महाराज? हरी उच्चारणी अनंत पापरासी
जातील लयासी क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै आघात पळे भूतबाधा भेने तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादतो तुमचा अनुग्रह लादतो करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सादरणीला बुधामम जगननीत पाणी मंडनन मंडनान तरुण तुळशीवाला कंदनम कंजनेत्रम सदैधवदासं विठ्ठलं चिन्तयामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रथमतः भगवंताला वंदन करून संत श्रेष्ठ गुरुजनांना वंदन करून तिसरा नंबर तुम्हा सर्व श्रोत्यांचा आहे साथीदारांचा आहे माता भगिनींचा आहे वडीलधाऱ्या मंडळींचा आहे सर्वांना वंदन प्रणिपात करून एक कथा करायची आहे. आजच्या ह्या नाम यज्ञाची पर्वणी आहे महाराज अधिक मास आणि त्याने तसं पाहिलं तर मधला एक अधिक मास सोडून त्याच्या पाठिंबाच्या अधिक मासामध्ये हरिपाठावर चिंतन केलं होतं पण बाजीराव महाराज मध्ये एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर चिंतन झालं. 2 वेळ श्रवण करण्याची संधी तुम्हाला सरवडेकरांना आहे. या अभंगाचं चिंतन झालं चौफेर करायचं झालं तर सर्वांच्या परिचय आहे. सर्वात आपल्याला वाटतंय हरिपाठ सोपा आहे पण सोपं नाही त्यात तत्वज्ञान गच्च भरलेलं आहे. ही ज्ञानेश्वर माऊलींची मेघ म्हणतात त्याला ज्ञानबाची मेघ म्हटलं की हे त्यातलं वर्म आहे. माऊलीने जे 4-5 ग्रंथ लिहिले त्यापैकी हरिपाठ हा तुम्हा सर्वांच्यासाठी वारकऱ्यासाठी एक संहिता म्हणून आमच्या समोर ठेवलेला आहे. अभंग आहेत 27 तसं 28 आहे पण वारकरी आमच्या याच्यामध्ये 27 अभंगाचा जो नियम आहे. तसं चिंतन जर झालं तर म्हणजे श्रवण झालेलं सांगतो चिंतन केलं तर पहिले 9 अभंग कर्मपर आहेत दुसरे 9 अभंग उपासनेपर आहेत आणि तिसरे 9 अभंग ज्ञानपर आहेत. कर्म उपासना आणि ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये पण तसंच आहे कर्म उपासना आणि ज्ञान. हे असं का म्हटलं संतांनी
तर तुम्हाला संसारिकांना या जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी सोपा मार्ग घालून दिला, तो मार्ग याच्यातून आहे मार्ग. आता आजचा हा अभंग आहे तो 11वा अभंग आहे, म्हणजे उपासनेतला अभंग आहे. कर्म प्रकरणातले अभंग झालेले आहेत. संपूर्ण हरिपाठाचं महत्व हरिपाठाच्या ध्रुपदामध्ये आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 2 वेळ हरिमुखे म्हणा म्हटलं. 2 वेळ का म्हटलं हो? 2 वेळ म्हणण्याचं कारण आहे, पहिल्यांदा हरिमुखे म्हणा म्हटलं की अंतकरणाची शुद्धता होती, आणि दुसऱ्यानंतर हरिमुखे म्हणा म्हटलं की त्या स्वरूपाची प्राप्ती होती. असा त्यातला एक भाग आहे. असं चिंतन केलं तर काय चालणार, म्हणजे वावगं ठरणार नाही. आणि सर्वात सोपा नाममार्ग आहे. तसे अनेक परमार्थामध्ये मार्ग अनेक आहेत. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, आणि हा नाम मार्ग आहे. मी नेहमी सांगत असतो, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग अवघड आहे, योग मार्ग क्लिष्ट आहे, नाम मार्ग बाकी सोपा आहे. कर्म मार्गाचा अधिकारी वेगळा, ज्ञान मार्गाचा अधिकारी वेगळा, योग मार्गाचा अधिकारी वेगळा, पण ह्या नाम मार्गाचे अधिकारी बाकी सगळेच आहेत. सकळास येथे आहे अधिकार, सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, हरिच्या नामे, कलियुगी अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांना अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे रे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता, भक्तिपंथ बहु सोपा, सर्वात सोपं. तसंच अजून वेगळ्या बाजून चिंतन केलं तर आतापर्यंत 4 युग झाले, कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचे मार्ग वेगळे होते. कृत युगामध्ये तपश्चर्या करायची. आपण पुराणामध्ये वाचतोय, विश्वामित्राने किती हजार वर्षे तपश्चर्या केली? 60,000. आमचं 60 वर्ष आयुष्य नाही, एवढं कुठलं आणायचं? म्हणजे त्यावेळी तेवढं आयुष्य होतं कृतयुग. त्रेतायुगामध्ये कृत, त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचे, यज्ञ यागादी कर्म यज्ञ करायचे. आम्हाला सत्यनारायण घालायला जमत नाही, होय ना गुरुजी? सत्यनारायण यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची धार सतत पाहिजे. आम्हाला पात्रावाडा तूप मिळत नाही आणि त्यात धार कुठली सोडायची, होय का नाही? ते युग वेगळं. द्वापार युगामध्ये आगमोक्त देवाची पूजा करायची, शास्त्रोक्त पूजा. असे ते कर्म, असे ते मार्ग आहेत अनेक. आणि ह्या कलियुगामध्ये मगाशी महाराजांनी प्रवचनात एक ते प्रमाण सांगितलं, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेरे नारायण
देईल भीती. कलियुगामध्ये कीर्तनच करायचे, नामचिंतन. नामचिंतन मग नाम घेण्यातले 2 प्रकार आहेत. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, नाम जपू यज्ञ परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदांते. हा परम सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. आंघोळ करावं लागत नाही. काय वेळ नाम उच्चारता नाही. दोन्ही पक्ष पाही. दोन्ही पक्ष म्हणजे कुठले? हे राजकीय पक्षाचा काही इथं संबंध नाही. दोन्ही पक्ष म्हटलं तर कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हा एक, आणि दुसरं चिंतन दोन्हीकडचा उद्धार. दोन्ही पक्ष, आईकडच्या कुळाचा आणि बापाच्याही कुळाचा उद्धार, दोन्ही पक्ष उद्धरते. सर्वात श्रेष्ठ देवाचं नाम आहे. आता इथे एक शंका अशी निर्माण होते, महाराज देवाचं नाम घेतल्यानंतर काय नेमकं असं घडतंय? ह्या हरिपाठ आपण सेवेला घेतलेल्या हरिपाठा म्हणजे त्या अभंगामध्ये सर्व आहे चिंतन त्याचं, पण थोडक्यात सांगतो त्याचं सूत्र कसं आहे बघा. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप आपण श्रवण करतो नाही विचार सगळ्यामध्ये. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. अस्ति भाती प्रिय कुणाचे हे 2-3 लक्षणं देवाचे, त्या शुद्ध ब्रह्माचे, आणि नाम आणि रूप हे मायेचे. 2 कुणाचे? मायेचे. मग जिथं नाम आहे ते मायेचंच आहे. जिथं नाम आहे तिथं मायेच आहे. मग इथं शंका काय येते? मग तुम्ही देवाचं नाव घेतल्यानंतर उद्धार कसा होतो? ते मायेच आहे ना, बरोबर ना? आता मायेचं जे नाम आहे, आता मला सुद्धा नाव ठेवले, माझ्या आई वडिलांनी माझं नाव मारुती ठेवले. मारुती भोसले म्हटलं की हा देह लक्षात येतोय. मग हा देह कसा आहे? जाणार आहे ना. मग अशी महाराजांनी सांगितलं जाणार आहे ना, जाणार आहे कधी ना कधी. येत उरो नाही आले अवतार, जाणार आहे. मग हे मायेच आहे. मग हे कसं? तर जे भगवंताचं नाम आहे त्या नामाला अधिष्ठान जर काय असेल तर ते भगवंतच आहे. राम म्हटलं की आम्हाला पाटलाचा राम लक्षात येत नाही. कोण राम लक्षात येतं? कृष्ण म्हटलं की चौगल्याचा कृष्ण येत नाही. आणि हरी म्हटलं तर म्हणजे राम कृष्ण हरी हे नाम जर घेतलं तर त्या देवाचं स्वरूप डोळ्यासमोर येते महाराज. म्हणून नाम आणि नामीचा अभेद आहे. अभेद आहे. आणि ते अभेद असल्यामुळे नाम घेणारा नामीच बनतो. त्याला महाराजांचं प्रमाण आहे. दृष्टांत प्रभू सांगितले. गोविंद 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 मना लागल्या छंद, मना लागल्या छंद, मना लागल्या मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया. भेद नाही देवालया, 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 भेद नाही देवालया. गोविंद गोविंद मना लागल्या मना लागले या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. नाम आणि नामीचा अभेद. त्याला त्या अभंगामध्ये महाराजांनी एक दृष्टांत दिलाय. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आळी तो आम्हाला शेतकरी आहात म्हणजे आळी माहिती आहे. भिंगुरटी तिचं घरट मातीच असते, मधमाशासारखी भिंगुरटी. चावली तर लय वेदना होत्या.
ती भिंगुरटी काय करते, खाद्य तिचा आळी आणून त्या आपल्या घरच्या ठेवते, बाहेरनं फिरून येऊन त्याला मारते, टोचते. ते 2 दात तिथं उठतात, जिथं लागतात नेहमी त्या जागेला. त्या आळीला एवढा ध्यास लागतोय कुणाचा, त्या भिंगुरटीचा. एक दिवस ते टोचलेल्या जागातून तिला पंख फुटतात आणि ती उडून जाते. कशामुळं? म्हणजे आता बघा, सरपटणाऱ्या प्राण्याचं ध्यासामुळं पक्षी जातीमध्ये रूपांतर होतंय. तर तुम्ही आम्ही सगळे देवाचे अंश होत नाही. मग आम्हाला जर देवाचा ध्यास लागला तर आम्ही देव नाही का होणार? हा त्यातला सिद्ध आहे. मग ध्यास लागायचा म्हणजे काय? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारी. जपाकार्य नव, स्मराकार्य म्हटले. स्मरण व्हायला पाहिजे. मी ते नेहमी एक उदाहरण सांगतो. तुम्ही आम्ही वारकरी सकाळी आंघोळ केली की जे माळ वडायची नाही, माळ वडायची, आमचं स्मरण घडतंय का बघा. मी माझंच सांगतो. रामकृष्ण हरी म्हणत वैखरीने रामकृष्ण हरी येते. मनी पुढं सरकत असतात, खरं मन सगळ्या गावातनं फिरत असते. नाही जमत ते झालं नाही. जर गावात गेलं ते आपल्याला कळतंय, परत आणि आणायचं आणि करायचं, मग वेळ लागू दे. याचंच नाव आहे अभ्यास. परत तेच करणे, याचं नाव आहे अभ्यास. तुम्ही हसला तर माझं उदाहरण सांगितलं म्हणून मोठ्यांचं सांगू. एकनाथ महाराज देवपूजा करत होते. एकनाथ महाराज त्यांची त्रिकाल संध्या, असा वैशाख महिना, कडक ऊन, उष्णता. पैठणमध्ये गोदावरीला संध्याला जायचं स्नानाला. चप्पलाचा अंगठा तुटला. आता जाताना चप्पल घालून जायचं म्हटलं तर अंगठा तुटणार. तर काय करूया, जाता चांबाराच्या दुकानात जाऊन अंगठा लावून घेऊया आणि मग संध्या करायला जाऊया. असं देवपूजा करत नुसतं मनात आलं. जाऊन आले, झालंय. देवपूजा संपली. मागे होता तर श्रीखंड्या पाठीमागं होता. आमचे हे आहे तसे. अरे श्रीखंड्या, तू कधी आलास? तुम्ही चांबाराच्या दुकानात गेलता त्याची वेळ आलो. कधी आलो? दृष्टांत म्हणून सांगितलं, म्हणजे मन जाते महाराज. ते कोटी मी नेहमी सांगते. ही का भक्ती खरी, मन पळते बाहेरी, हात देवा पुढे आणि लक्ष जोड्याकडे. मंदिरात पाया पडायला की बाहेर चप्पल काढलेलं असते, 5-6 हजार रुपयाचं चप्पल. हे देवाला देतोय, देवाच्या पाया पडे, खरं लक्ष त्या चप्पलाकडे असते. कोणतरी नेल नाही चालत बा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. हा देह जरी गेला तर जरी आकाशावर पडो पाय, आकाश तुटून पडलं तरी चालेल,
हे सगळं ब्रह्मकुळ भंगाला गेलं तरी चालेल. वड वानळ त्रिभुवन खाई. वड वानळ म्हणजे समुद्राच्या पोटात असणारा अग्नी. त्रिभुवन झाला तरी चालेल, खरं मी देवा तुला सोडणार नाही. केवढा दृढ निश्चय. त्याच्याकडेच देव येत असतो. मग श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परासेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरणादि गच्छती. तरी आत्मसुखाची या गोडी या विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जे मनाशी चालणं सांगे प्रकृतीचे केले नेगे श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. हे त्यातलं वर्म आहे. जे नाम घ्यायचं निष्ठेने घ्यायला पाहिजे, श्रद्धापूर्वक घ्यायला पाहिजे, तर त्याचं आपल्याला फल मिळेल, ना तरी मिळणार नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. हरीच्या नामाचा उच्चार केला बघा, मी ते नेहमी सांगत असतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण आणि हरी. राम म्हणताना मुख उघडते, दोष बाहेर जातात. म्हटलं की बंद होते. आत कृष्ण आकर्षण करतो आणि हरी सगळं अंतकरांत काय गुरु देत नाही. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, काही उरोणे निवरी, काही उरोणे निवरी, काही उरून येदी उरी त्याची सरलीर झार झाला सुफळ व्यापार. हरी हरी काय करतो, हरण करतो. काय अंतकरणात शिल्लक ठेवत नाही, म्हणून तो हरी. म्हणून हरी उच्चारणे तिथं पाप शिल्लकच राहत नाही महाराज. सगळं पाप जाते. अनंत पापराशी म्हटले, अनंत पापराशी. मग त्याला पाठीमागची मोठ्यांची उदाहरणं सर्वांच्या परिचयाची आहेत. रत्नाकर त्याचंच नाव आहे वाल्या. त्याचं अगोदरचं नाव रत्नाकर. वाल्याने जेवढे ब्राह्मण मारले तेवढे आम्ही ढेकणं सुद्धा मारलेले नाही. ब्राह्मण आपल्याला कथा माहिती आहे, सांगत बसत नाही. मग ब्राह्मणच काय सगळ्यांनीच मारलं. खरं ब्राह्मणच मी काय म्हटलं, वाटमारी करायची. त्यांचं काय असेल ते साहित्य काढून घ्यायचं, झोळी काढून घ्यायची, पिशवी काढून घ्यायची, आणि त्या ब्राह्मणांच्या झोळीमध्ये पूजापाठ करत जाताना शालिग्राम असायचा. शालिग्राम चांगला दगड दिसतोय म्हणून तो ठेवायचा. अशी 7 रांजणं भरलं ती त्या शालिग्रामच्या दगडानं. म्हणून ब्राह्मण. केवढी ब्रह्महत्या सांगा. पण देवाचं नाम चिंतन केलं. किती दिवस केलं? 12 वर्ष केलं महाराज. वारूळ वाढलं म्हणून त्याचं नाव मग त्या रत्नाकराचं वाल्या ठेवलं. मग वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. नुसता ऋषी झाला नाही, केवढं महत्व वाढलं. केले रामायण रामादि केले रामायण कीर्ती वाढली गहन केले रामायण रामायणी सांगण्याची काय गरज नाही.
असं नाम भक्तीचं महत्व आहे. म्हणून सर्व संतांनी आम्हाला नामाचाच महिमा गायला सांगितला. तुकाराम महाराज म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकट, तेने माया जाळ तुटेल. एकनाथ महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. सेना महाराज म्हणतात, घेताना मग विठोबाचे, घेताना मग विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद चिनले झाली सीमा, वेद चिनले झाली सीमा. घेताना विठोबा, घेताना विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. सर्व संतांनी घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. शब्द कसा आहे बघा, पर्वत टेकडी नव्ह, डोंगर नव्ह, पर्वत म्हणजे हिमालय पर्वत वगैरे, मेरू पर्वत, असे पर्वत. हे नामाचा महिमा आहे. नाम घेतल्यामुळं ते सगळं. मुखी नाम हाती मोक्ष, 80 साक्ष बहुतांची. पाठीमागची साक्ष अशी आहे, कारण तुकाराम महाराज किंवा संत खोटं बोलत नाहीत. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होत नाही, सगळं होतंय, सगळं होते. आता ते महिला मंडळांच्यासाठी गंमत म्हणून उदाहरण सांगतोय. तुम्ही ऐकलं असेल पण मुद्दाम सांगतो. जुनं उदाहरण आहे, दृष्टांत. त्याचा सिद्धांत घ्यायचा, दृष्टांतात अडकायचं नाही. 60-70 वर्षापूर्वी लाईट नव्हती नाही आपल्या भागात, नंतर लाईट आली. मग लाईट नसली घरात काय लावायचं, कंदील, दिवे, पणत्या. जावायला दीपावलीच्या सणाला सांगितलं, आमंत्रण दिलं. जावाय होतं खेडेगावातलं, खेडेगावातलं होतं, त्यातलं काय कल्पना नाही. हां चाला, ते आला आणि दीपावळीला आल्यानंतर त्या पंत्या सगळ्या घरभर लावतो ना आपण, पंत्या सगळीकडे. ते आपल्या मेहुण्याला काय म्हणलं, पाहुणं म्हणलं हे काय आहे. मग मेहुण्या आणि मेहुण्याची चेष्टा करायची असते नाही, चेष्टा. ते मेहुणा म्हटला, दाजी हे काय आहे. ते म्हटलं सूर्याची पिल्लं आहेत. ती कसली पिल्लं आहेत, सूर्याची पिल्लं. जावाई म्हणला आमच्याकडे सूर्याची पिल्लं असली नाहीत, उद्या जाताना म्हणला ह्यातली 2 धापून न्यायला पाहिजे, चोरी करून न्यायला पाहिजे. बोलून दाखवलं नाही. जेवण कान झालं, सगळं झालं, गप्पा मारत बसले. आता झोपायची वेळ आली. तर म्हटलं उद्या सूर्याची पिल्लं सकाळी पहिल्या गाडीने जायचं आहे, न्यायची कशी, ठेवायची कुठं ती. मग यानं निमित्त काढलं. त्यावेळी काय संडासची सोय नव्हती, ग्राम स्वच्छता नव्हती, बाहेर जायचं संडासला. पाहुण्यांचं पुढं घर, पाठीमागं कुडून. कुडून माहिती आहे काय, कुडून. कुडून म्हणजे वह्या घातलेलं कुडून, गवत पिंजार असलेलं त्याचं नाव कुडून. खेडेगावातल्या माणसाची माहिती आहे कुडून. जाताना ते टंबरेल घेतलं. ह्याला काय संडासला झालं नव्हतं, निमित्त काढलं. म्हटलं येतो जरा जाऊन, या जाऊ कुणाच्या पाठीमागं जावं म्हटले. जाताना दारातली ते 2 पंत्या त्या टंबरेलमध्ये ठेवल्या आणि मागं गेला आणि गवताच्या गंजीजवळ त्या 2 ठेवल्या.
जरा झाकले बी जरा जवळ होती कुणी बघून येत म्हणून आणि आला. इकडच्या त्या गप्पा झाल्या तर गंजीला आग लागली. गंजी पेटली. धावा धाव सगळे उडाले. कोण पाणी आणा, कुणी काय करा, कुणी काय करा, कुणी काय करा. ते पाण्यानं थोडंफार विजवलं नाही तर नाही विजवलं. तरण अग्नी मिळे समरस झाले. समरस झाले. ते त्या अग्नी लागल्यामुळं ते सगळं गवताची गंजी पेटली. 1 लाखाचं गवत होतं. मग त्याला किती त्या पंत्या लागतील? एका पंथीवर भागल का 1 लाख पंत्या पाहिजे? एका पंथीवर भागलं ते सगळं पेटलं. पेटून सगळं शांत झालं. आणि झोपाय हे मेवण्याजवळ झोपायला झोपताना म्हणला ते नव्ह पाहुणं सगळंच पेटलं. म्हणला मी त्यात 2 पिल्ली ठेवली ते नेऊन ती बी पेटली असते. दृष्टांत संपला. तसं एकदा मुखामध्ये देवाचं नाम आलं की माग अनंत जन्माचं जे पाप असते अंतकरणामध्ये ते सगळं जळून जाते. अभंगाच्या हरी उच्चारणी अनंत पापराची हरी उच्चारणी अनंत पापराची अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. पुढचं पद आहे तृण अग्नी मिळे. मग काय झाला दृष्टांत. समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. लक्षात आलं. 2 पदाचा भाव सुटला. 3रं पद चिंतनीय आहे. पळे भूत कसं हरी उच्चारण मंत्र पै आगाध पळे भूतबाधा भेने तेथे. भूतबाधा हा मंत्र इतका आघात आहे. मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. महाराज आम्हाला संतांनी दिलेला मंत्र आहे. त्या मंत्राचा जप अखंड असावा. पळे भूतबाधा भेनेत येते. आता भूतबाधा भेनेत येते या पदाचं चिंतन बरंच जेवढं करावं तेवढं थोडं आहे. आता भूतबाधेचे प्रकार कसे आहेत बघा. व्यवहारामध्ये परंपरेनं चालतेली भूतबाधा जी आहे ती कशी असते महाराज. भूतबाधा एखाद्याला भूत लागलं म्हणतो की आपण म्हणतो ना. एखाद्याला भूत लागलं. मग भूत लागलं की ते काय काय करतंय काय करेल काय सांगता येत नाही. मराठी भाषा असून कन्नड भाषेत बोलते. आम्ही बघितले ते कन्नड भाषेत काडी एवढं असते पण अफाट शक्ती कुठनं येते काय माहित नाही. मग माणसं म्हणते त्याला भूत लागले. अर्धी भाकरी खाईत नव्हता अगोदर पण आता 4 भाकरी खाते. कसं पचतंय कोणाला माहीत. माणसं म्हणतात त्याला भूत लागले. हे परंपरेनं परंपरेनं चालता आलेलं हे भूतबाधा हा एक प्रकार आहे.
मग ह्याच्यातून सुटायचं असेल तर मंत्र तंत्र त्या देवऋषाकडे न्यायचं. मग ते देवऋषी त्याच्यापेक्षाही वेगळा आहे ना. लहान मुलाला घेऊन माघारी आली संध्याकाळी. मूल तापण लागलं, फणफण आहे, फणफणायला लागलं तापण. सासू म्हणली काय ग ता भरलाय बाळाला? हा इकडच्या वाट्यानं आलीस ना? तर होय. लगेच गेली देवरशनीकडे. देवरशी चुली पुढे राखुंडी लावीत बसली ती. कराड सातारा, कराड सातारा. पूर्वीच सांगतोय, आताच नव्ह. ही आल्यानंतर गंगूबाई ये का आलीस? कुठं थुकली? चुलीत. चुलीतल्या राखतच ठुकली, राखुंडी लावता लावता. आणि म्हणते गंगूबाई का आलीस? अगं काय सांगायचं, सून संध्याकाळी राहिली आणि बाळाला ताप फणफणून बसलाय, लागारला असेल म्हणली. तिने त्या चुलीतलाच अंगारा घेतला आणि पुढीत बांधला आणि म्हणजे कुठल्या चुलीतला थुकले दिला, लाव जा म्हणले. सासूबाईने बी आणला आणि गडबडीने त्या बाळाच्या कपाळाला लावला. बाळ झोपलं तर तरी सुद्धा लावला. एक 2-3 तास झोपल्यानंतर त्याच्या अंगातला विकनेश गेला. बाळ टणटणीत लागलं उड्या माराय. काय अंगाऱ्याला गुण. अंगारा लावल्याबरोबर बाळ ठणठणीत झालं. सकाळी भगटायच्या अगोदर देवऋषणीकडे तिथं गेली. म्हणजे काय झालं? अगं तुझा अंगारा लावला, लगेच बाळ खेळायला लागलं. खेळणारच म्हणले, तसं होतच ते तसं. ही म्हणती दोघी बी तसल्याच. मग काय आता त्याच्यावर काय काय करायचं नाही म्हणले. एक 3 मुठीचा भात कर, त्यावर जरा दही टाक, तव्याचं काळं जरा टाक, एक लिंबू चिरून टाक आणि कुठल्या रस्त्याने आली त्या तिकटीव नेऊन ठेव. तिने लगेच ते केलं. हे भूताबद्दल मी सांगाले. हे असलं उपाय त्या ह्या भूताला. हा एक प्रकार परंपरेने चालत आलेलं भूत आम्ही म्हणतोय. दुसरा प्रकार आहे विज्ञानवाद्यांचा. मानसिक ताण वाढला की माणूस तसा करतो. मेंदूतलं कार्य बिघडले की माणूस तसा करतो. मेंदूचं कार्य बिघडले मग त्याच्या उपाय काय? मानस उपचार तज्ञाकडे न्यायचा, समुपदेश करायचा, ते त्याच्यावर तोडगा. हे 2 प्रकार झाले भूताचे. परंपरेनं आपल्याला बी माहिती आहे बघा. भूताटकीची जागा असली की तिथनं राम 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 म्हणत जाय म्हणतात ना. जागा भूताटकी हे तिथनं जाताना जरा स्मशानाजवळ जाताना का नाही, रात्रीचा अमावास्या आहे, राम 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 म्हणत जा. आता राम 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 म्हणत गेलं की त्या भूताचं काय वाटत नाही. कुणाला भीती भूताची? एक म्हण आहे बघा, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. भीते त्यालाच भूताची भीती. हो ह्या व्यवहार ह्या भूताच्या परंपरेने चालत आलेल्या. कारण हे भूत कसलं असते, जो माणूस मेलेला असतो त्याचा अतृप्त आत्मा असतो, ते दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेते आणि त्याप्रमाणे ते करते. असं ते परंपरेने आले. हा एक. आणि विज्ञानवाद्यांचं काय, त्याच्या मेंदूमध्ये बिघाड झालाय. दुसरं. आणि आमच्या संतांनी काढलेलं भूताचं त्याचं चिंतन असं आहे, पळे भूत बाधा घेणे ते 2-3 अर्थ. जेवढं करावं तेवढं चिंतन आहे. भूत बाधा कालवाचक शब्दाचा जर विचार केला तर भूत भविष्याने वर्तमान. आता पाठीमागचं जे केलेलं आहे तेच कर्म भोगायला आले नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. मग आता आम्हाला बाधा कसली आहे? कर्माचीच बाधा आहे. नाही कसली बाधा आहे महाराज? सोसवत नाही, कर्माचीच बाधा आहे महाराज. मग हे कुठलं कर्म? पाठीमागचं कर्म आहे. मग ह्याच्या कुठला तोडगा? सुखे सेवू ब्रह्मानंद,
ही बाधा आहे. दुसरी गोष्ट अहंकाराची बाधा. हा करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे त्याचं पुढचं चरण. म्हणजे मागचं कर्माचं खंडन झालं. पहिले भूतबाधा देणे देते. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार अजून त्यातला दुसरा प्रकार तसं म्हटलं तर तुम्हा सगळ्यांनाच भूत लागलंय. तुम्हाला भूत लागलंय म्हटलं तर सर तुम्हाला पटेल काय? सगळ्यांनाच भूत लागलंय. कसलं भूत लागलंय? अहंकाराचं भूत लागलंय. देह म्हणजे मी हेच खरं भूत आहे. हा देह म्हणजे मी हे बरोबर आहे का हो? कुणाचा देह? देह तव पाचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंतले भव तसे चाकी शोधले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी माशी पंख पकडे तवये सरे. अहंकार मी केलं म्हणतोय. मी अहंकाराचं भूत. मगाशी महाराजांनी सांगितलं प्रवचनात. हा अहंकार जायला पाहिजे. कशाने जाईल? नामानं जातो महाराज अहंकार. एकदा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग आता देवाचं नाम घेतलं तर काय होणार नाही? तिसरं पद. तिसरे पद अरे बा हरि उच्चारणी मंत्र पयागा. हरि उच्चारण मंत्र पयागा. हरि उच्चारण हरि उच्चारण हरि उच्चारण मंत्र पयागा. हरि उच्चारण आपण भूताचे 2-3 प्रकार बघितले. कुठलं परंपरेने पारंपरिक आपण जे मानतोय ते एक भूत. पाठिंब्याचं भूत कर्माचं. आणि दुसरं अहंकाराचं भूत. हे 3 प्रकार होय की नाही? हे कशाने जातील? रोग अनेक औषध एक. रामबाण उपाय म्हटले त्याला. नावच कसं आहे बघा सगळीकडे रामबाण. आता सुद्धा नाव लोक देताना रामबाण उपाय म्हणतात. म्हणून रामबाण काय म्हणायचं? कारण रामप्रभूंचा बाण एक बाणीच होता. एक पत्नी. एका बाणातच काम. मग किती जण? एकच बाण मांडला 7 ताडांना छेद करून कुणाला मारलं? वालीला मारलं. वालीला मारलं एकाच बाणात. 7-8 बाण मारले ते काय गरज नाही. तसं देवाचं नाम घेतलं की हे सगळे प्रकार होतात म्हणे. कुठलं हे भूत सगळी पळतातच. भूत पळतात सगळे. अहंकाराचं भूत जास्त फार मोठं आहे. सर्वात श्रेष्ठ. महाराजांनी त्यासाठी बरं एक अभंग खर्च केलाय तुकाराम महाराजांनी. अहम आणि मम. मी ते नेहमी सांगत असते. अहम आणि मम हे 2 अध्यास आहेत महाराज अहंकारातले. 2 अध्यास. अहम केवढं? प्रत्येकाच्या हातानं 3.5 हात. आणि मम केवढं? किती किलोमीटर असेल मम काय सांगता येत नाही. मी आणि माझं. माऊली सुद्धा तेच म्हणतात. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीच बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेली. अहम आणि मममुळं आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो महाराज. अहम आणि मम.
आता हे अहम त्याला अहम आणि मम घालवण्यासाठी काय करायला पाहिजे? रामबाणच पाहिजे नाही होय ना. रामबाण म्हणजे नामचिंतनच पाहिजे. तुम्हाला जरा रामायणात घेऊन जातो. रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये सुंदर त्याचं वर्णन केलं. युद्ध चालू असताना रावणाचे 2 मामा होतं. मामा, त्या 2 मामांचं नाव आहे ऐरावण आणि मैरावण. आपल्याला कथा सगळ्याच रामायणातली माहिती आहे. मग तिने ते काय केलं, ते संरक्षण गुप्त हेराकडनं कळलं की ऐरावण मैरावण मायावी आहेत आणि रामप्रभूने लक्ष्मणाला कधी नेतील काय सांगता येत नाही. सगळ्या वानराने कडेकोट बंदोबस्त ठेवला. शेपटांचा मंडप केला, बाहेर तोंड करून बसले. पण तिने भुयार काढला आतनं रामप्रभूला आणि लक्ष्मणला नेलं रात्रीच्या वेळी. आणि ते ऐरावण त्यांच्या नगरीमध्ये त्या देवीला बळी द्यायचं ठरवलं. अशी ती कथा आहे. सकाळी उठून बघतात मंडप काढला तर कुठं आहेत रामप्रभू आणि लक्ष्मण? भुयार दिसलं, ते बी लांब भुयार. तिथं बरेच योजने दूर असं वर्णन केलंय. आपण कल्पना करूया. आज जायला कुणाला धाडस ना, कोण तर मग आता कुणावर पाळी? हनुमंताशिवाय आता गत्यंतर नाही. हनुमंत जाईल तिथं हनुमंत. हनुमंतराय सूक्ष्म रूप घेऊन गेले. तिथं बरीच कथा आहे, पण थोडक्यात एकदम शेवटचं सांगतो. ते सूक्ष्म रूप गेले म्हणजे त्यांना त्रास झाला वगैरे वगैरे. नंतर ते त्या मंदिरात गेले. तिथं कळलं त्यांना की ती मिरवणूक चालू होती. मिरवणूक गुलाल टाकून. ते पूर्वी आमच्या बारडावाडला माही व्हायची महाराज. बारडावाडला माही आता ती बंद होऊन त्या ठिकाणी सप्ताह होते. तर ते बळीचं बकरं होतं का नाही, ते असं ते वाजत गाजत हलगीनं गुलाल टाकून मिरवणूक काढून आणायचं. तसं रामप्रभूंना आणि लक्ष्मणांना ते मिरवणुकीतनं गुलाल टाकून आणले, ते देवीला बळी द्यायचं म्हणून. हे हनुमंतरायांना कळलं. हनुमंतराय आत गेले, त्या देवीला उपडली आणि न्हाणीत कुंबली आणि आपण देवीचं रूप घेऊन उभं राहिले. अकराळ विकराळ. ती मिरवणूक दारात आली, दरवाजे बंद होते. हे आतनं देवीने हुंकार दिला, भक्तांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मूर्ख लोकांना काय बी सांगितलेलं पडतंय. हे त्यातलं हे सगळे राक्षस मूर्खच होते. ते म्हणजे अरे देवी बोलायला लागली. वा, प्रसन्न झाली. हा मी देवीच बोलते. मी अकराळ विकराळ रूप घेतले. तुम्ही कोणी आत येऊ नका, नाहीतर त्यांच्या बरोबर तुम्हाला सुद्धा खाऊन टाकेन. तेव्हा काय करा, त्याला खिडकीतून आत सोडा. त्या दोघांना कवळी काकडी खातात तसं मी त्यांना खाते. त्या ऐरावण मैरावणा पटलं. तिने रामप्रभूला आणि लक्ष्मणला आत सोडलं. रामप्रभू लक्ष्मण दोघ जण आले, देवीला नमस्कार केला. आता देव जरी असला तर कचाट्यात सापडला नाही. लोपले ज्ञान. विश्वव्यापी माया तिने झाकुलेली छाया, अशी स्थिती झाली. आवरण सत्य गेले भोऱ्यावरी, अविद्येची चाली थोरी, अशी स्थिती झाली. देवीला नमस्कार केला. देवी लागली बोलाय, आता मी तुम्हाला खाणार आहे. रामप्रभू म्हटले, आई साहेब तुमच्या इच्छेप्रमाणे, आता आमचं काय? ह्या संकटातून तुम्हाला सोडवणारा कोण आहे का? रामप्रभू म्हटले, माझा हनुमंत असता तर मला सोडवलं असतं. ऐकणारा कोण? हनुमंत. आता हनुमंत त्या देवीच्या रूपात राहतील. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, अशी अवस्था झाली हनुमंतरायांची. हनुमंतराय प्रकट झाले. देवा स्वामी मीच आहे म्हणजे. हे सगळं सांगितलं. आणि मग ती पुढची कथा अशी आहे, त्यांना खांद्यावर घेऊन युद्ध केलं वगैरे वगैरे. त्यांना मारलं, त्या भोंग्यांना मारलं वगैरे वगैरे. बरंच आहे ते, सगळं सांगत नाही. आता ही अशी कथा आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, आमच्या हृदयात म्हणजे अंतःकरणात राम आहे. पण तो ऐरावण आणि मैरावणाच्या ताब्यात सापडलाय. याचा सिद्धांत अहम आणि मम म्हणजे ऐरावण आणि मैरावण.
हे दोन मामा कुणाचं? अहंकार रूपी रावणाचं हे दोन मामा आहेत, अहम आणि मम. त्यांच्या ताब्यात ते राम सापडलाय. मग त्याला आता इथं सापडलेल्या रामाला सोडवायला भक्तच पाहिजे ना. परतानाश कोण करते महाराज? परतानाश करणारे कोण आहेत? देहाचे जे 3 प्रकार आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल देहाचा आश्रयनाश म्हणजे स्वभावनाश, सूक्ष्म देहाचा आश्रयनाश आणि कारण देहाचा परतानाश. श्री गुरु शिवाय तिथे सुटका होऊ शकत नाही. तसं तिथं भक्तच पाहिजे. महाराज म्हणतात ना त्या हेतून, आलाशी आकारा आमुची या ताडा, तुका म्हणे भिडा भक्तीचे. हे देवा, तुला आकार आम्ही दिला म्हणून तू आकाराला आलास, आकाराला आलास. हे त्यातलं वर्म आहे. तिथं भक्तांनी काय केलं? मग देवाच्या नामचिंतनानं भक्तानं देवाला आपलंसं करून सापडलं. मग अहम आणि मम हे काढायला पाहिजे. हे 2 अध्याय ज्ञानाशिवाय जाऊ नये. ही भ्रांती गेल्याशिवाय चालत नाही. त्याला महाराजांचं, एकनाथ महाराजांचं एक प्रमाण आहे. बोध दिला मज सांगा ते चालू लागो, मज सांगा ते मागदाळे लानेत, मज सांगा ते भ्रांती ही समूळ गेली, जिथूला घरी वाट प्रेम ठरले साधूला एका जनार्दने पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा, नाम जसे खवळे साक्षात सोयरा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा, नाम जसे खवळे भ्रांती काढायचं काम श्री गुरु संतांचं आहे. पण श्री गुरु संत भेटत ती प्रक्रिया वेगळी आहे. अगोदर देवाची नाम घेतल्यानंतर देवाची कृपा व्हायला पाहिजे. देवाची कृपा झाल्याच्या श्री गुरु भेटतील आणि श्री गुरूंची कृपा झाली तर भ्रांती निघून जाईल. असा तो क्रम आहे. ती हळद हू गुरी नाही चालत. मग नाम केवढं घ्यावं, कधी घ्यावं
हरिपाठासाठी मग झालं प्रमाण काळ वेळ नाम उच्चारिता नाही कधी घ्यावं उठता बसता दळता काढता नाम घ्यावं मागं सगळ्यांनी घेतलेलं आहे दळिता कांडिता तुझं गायीने मी अनंता जनाबाई म्हणतात जनाबाई मग आम्हाला सुद्धा ते सांगितलं तुम्ही काय करा नाम घ्या सगळ्या संतांनी मग काय झालं आपलं चिंतन सगळ्यांनी सांगितलं काय नाम घ्या नाम घ्या कधी घ्यायचं मग सप्त्यापुरतं एकादशीपुरतं कामामध्ये काम काही म्हणा राम राम काम करत असताना सुद्धा देवाचं नाम घेतलं चालते तिथं काय आताच्या जमान्याप्रमाणे बॅलेन्स कट होत नाही नाम घेतलं तर चालतंय ते अखंड अखंड नाम घ्यायचं रामकृष्ण हरी म्हणावं नेहमी किंवा जय हरी म्हणावं हरी हरी म्हणावं एकदा सवय पडली की पडले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा एकदा वळण पडलं सगळ्या इंद्रियानं वळण पडलं की ते मग ते महाराजांचं प्रमाण आहे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण हे सगळ्या इंद्रियासनी वळणच पडते ते त्यांना काय सुचत नाही महाराज कारण ते मन त्या इंद्रियातून जात आहे कारण या मनाचे एक निके जे देखिले गोडीची या ठाया सोके अनुभव सोकची कौतुके दावीत जायचे मन चंचल जरी असलं तर त्याचा एक स्वभाव आहे एखाद्या गोष्टीची त्याला चटक लागली की ते सोडत नाही म्हणून काय करावं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा नलगती सायाच नलगती सायाच मंत्र हा जपावा सर्व काळ नलगती सायास काय कष्ट नाही जावे वनांतर वनात जायची काय गरज नाही नलगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म अनेक न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे आश्रम सोडायची गरज नाही कुळाचे धर्म सोडायची गरज नाही उपजले कुळीचे सोडायची गरज नाही महाराज एक पुरे नाम विठोबाचे संतांनी तेच केलं महाराज बघा पाठीमागच्या संतांचं जर अवलोकन केलं तर ज्या ज्या कुळामध्ये ज्या ज्या धर्मामध्ये संत अवतीर्ण झाले तिने आपला धर्म कर्म सोडलेलं नाही तुकाराम महाराजांनी व्यापार बंद केला नाही नामदेव महाराजांनी शिंप्याचा धंदा बंद केला नाही महाराज पण त्यात देव बघितला तुम्हाला लक्षात आलं म्हणून आता उदाहरण सांगतो रेडीमेड कपडे तेव्हापासून आहेत त्या काळापासून ती लहान मुलांची आंगडी टोपडी हे ते सगळं शिवायचं आणि गट्टा बांधायचा आणि बाजारात घेऊन जायचं नामदेव महाराज हे बाजारात घेऊन गेले त्या दिवशी काही माल खपला नाही चालत प्रवास चालत येताना माळावर सगळी दगड दिसली उघडीच त्यांचं आत सगळं भरलेलं आवडीची वृत्ती किरीटी आधी मनोनीची होती मग वाचा देती करायचे आत कोण देवाशिवाय दुसरं काही नाहीच व चिंतन सारखं तेच जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद अशी स्थिती अशी स्थिती
ती दगडं बघितली, अरे अरे अरे, म्हणजे माझे सगळे देव इथं उघडे आहेत आणि ही कापडं गट्टा घेऊन घराकडं कशाला जाऊ. म्हणून तिने ती त्यातली टोपडी कापडं होती ती प्रत्येक दगडाला घातली. एकटेच दगडाला घातली. एकटेच म्हणतात पैसे कधी देणार, तर पुढच्या वेळी देतो. मग जामीन कोणतरी पाहिजे, तुमच्यातला एक जण माझ्याबरोबर यायला पाहिजे, हेच म्हणतात. आणि त्यातला एक दगड आणला आणि देवघरामध्ये ठेवला. दगड बारका जामीन म्हणून, आय विटनेस काय म्हणायचं त्याला, जामीन आय विटनेस आणला. मग दामो शेट्टीने विचारला, सगळे कपडे विकले, आज सगळा व्यापार झाला? तर झाला. किती झालं पैसे? झालं, बरंचसं झालं. म्हणजे किती आले, कुठं आहे, रक्कम कुठं आहे, भांडवल कुठं आहे? नाही म्हटलं अजून मिळायचं आहे. आणि ते उधार विकून आला असं म्हणले, उधार विकून आला, ती उधारी वसूल कशी व्हायची? जामीन आणलाय की म्हणजे, कुठं आहे जामीन? देवाजवळ ठेवलाय. ते बघतात तर तो दगड, तर तो दगड नुसता नव्हता महाराज, देवाला काळजी पडली, तो दगड झाला सगळा सोन्याचा. वसुली झाली का नाही, काय नो हे केले चिंतित आहे. सगळ्या संतांनी आपलं कर्म सोडलेलं नाही महाराज. चोकोबानी ढोर वडायची बंद केली नाहीत. सजन कसाया विकू लागे, मास उच नीच काही नेणे, भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून येतो. अभंग सगळा वाचून बघा. सगळ्या अभंगामध्ये सगळ्या संतांची चरित्र एका एका चरणामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे. हे कसलं महत्त्व आहे? हे सगळं नामाचं महत्त्व आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही आता सगळ्यांनी काय करायचं, ज्याला भगवंतानं हात दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. हात असेल त्याने टाळी वाजवा, वाचा असेल त्याने देवाचं नाम घ्या. पकवाजवाल्याने जरा जोरात वाजवायचं, सगळे नाचवायचे. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा
उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्रपै आघात पळे भूतबाधा भेणे देते. या 3 पदाचं आपण थोडंफार चिंतन केले. आपणही तसं करायला पाहिजे. संतांनी ते केलेलं आहे महाराज. आधी केले मग सांगितले. नाहीतर आमचं कसं असतंय, आम्ही तुम्हाला म्हणायचं हरी हरी तुम्ही म्हणाल आणि तू काय करतो, तू पाकिट घेऊन घरावर जातोय. नाही झालं. महाराजांनी मग काय सांगितलं, जे कीर्तनकार प्रवचन करायचे ते नाम जप किती करतात हे त्यांचं त्यांनी तपासायचं. हां, त्यांचं त्यांनी एकदा वळण पडलं का नाही की सहज चालताना सुद्धा आज चालू राहते महाराज. पण ते वळण अगोदर पाडायला लागते. त्यासाठी अभ्यास आहे, अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय होत नाही. तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगताना म्हटलंय, गुण गाईन आवडी को गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी. ओ गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी. गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे बॅलन्स, साठा. आम्ही भक्तीचा साठा करत नाही, नामाचा साठा करत नाही महाराज. नको त्याचा धनाचा साठा करू. तत्सापेक्ष बोलायचं झालं तर कोण जमिनी घेते, कोण पैसा साठवते, कोण सोनं साठवते, कोण बंगलं बांधते, कोण फ्लॅट घेते. प्रत्येक शहरात प्लॉट आहेत. ह्यो साठा काय काय त्यातलं बरोबर नेतील. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका माणसानं बंगला बांधला. 10 खेड्यात तसा बंगला आजपर्यंत कोणी बांधलेला नाही. लोक म्हणायचे आजपर्यंत 10 खेड्यात कोणी याच्या पाठीमागे बांधला नाही आणि पुढेही कोण बांधणार नाही असा सुंदर बंगला. बरेच पैसे खर्च केले. सगळं मटेरियल परदेशातून आणलं. म्हणजे असं तो म्हणायचा. गावात असा सप्ताह चालू होता. एक महात्मा कीर्तन आलते. ते मुकामला थांबले. सकाळी म्हणला, महाराज माझ्या घराला तुमचं पाय लागू द्या, बंगल्याला.
महाराजांना वेळ होती, चला म्हटले. गेले घरात, सगळं घर दाखवलं. हे हॉल, बेडरूम, किचन, संडास, बाथरूम, असली फरशी तसली फरशी, यावं त्यावं सगळं सांगितलं. आणि महाराज म्हणले सगळं वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे बांधले. सगळं ते शास्त्र बघून केले. किचन कुठं पाहिजे, पाणी कुठं ठेवायचं, हॉल कुठं, देवारा कुठं, सगळं अगदी अगदी. आणि सगळे ते ते भूमिपूजन करताना होम हवन विधी करून सगळे दोषपूर्ण घालेलेले आहेत. आणि अजून जर तुम्हाला काय दोष ह्यात दिसत असतील तर तुम्ही सांगा, असं कोणाला म्हणतो? महाराजांना. महाराज म्हणले ऐकणार? ऐकते की नाही? अजून 2 दोष आहेत पण तू दुरुस्त करू शकत नाहीस. काय सांगता? म्हणजे सांगा तरी बघू, कसं दुरुस्त करता येत नाही बघू. मन घट करून ऐकतो म्हणजे कालांतरानं हा तुझा बंगला पडणार आहे. हा एक पहिला दोष आहे. पडणार ना का राहणार? छत्रपतींच्या टायमाच्या त्या अधिकाऱ्यांच्या गाड्या थांबल्यात काय? दुकानदार आहेत काय गाड्या? ते नव्हे, इंग्रज सरकारचं आमच्यावर देशावर राज्य होतं. ते तुमचं इथलं पूल बदललं ना? हाय अजून काय पत्र आलं असेल की? पत्र आलंय, बिदरीचं बदललं, पंचगंगेचं बदललं, निडोरीचं बदललं, कारण त्याचं मुदत संपली म्हणून. तसं कालांतरानं हा किती जरी बांगला भारीतला असला तर पडणार आहे. हा पहिला दोष. आणि दुसरा दोष असा आहे, एक दिवस तुझी मुलं ह्या बंगल्यातून तुला बांधून बाहेर काढणार आहे. काढणार ना? का बाबान बंगला बांधलाय लय भारी आहे म्हणून हॉलमध्ये पेटवतील? का देवघरात पुरून ठेवतील? नाही नाही नाही. हे 2 दोष आहेत. मग आता जे दोष दुरुस्त करता येत नाही त्यासाठी कशाला थांबायचं? ते कशाला करत बसाय? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ असे दुरी ठेला. मगाशी महाराजांनी चांगली प्रमाण नाट्य सांगितले. दिलाया काळे अवकाश, नाही पावलो आयुष्या नाश, कार्या कारण उरले शेष, गेले ते भूस जाओ परते. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समोर. मी नेहमी सांगतोय माझ्यावर घेऊन, माझ्यावर घेऊन. आता पुढच्या 1 तारखेला 75वं वर्ष लागणार, 1 जूनला. नाही माझं उदाहरण, 75 वर्षे झाली मी माझ्या मनासारखं मिळवायचा प्रयत्न केला, मनासारखं मिळालं नाही. सर मोबाईल बघू नका, मिळालं काय मनासारखं? मिळालंय नाही. कुणाला मिळालं असेल त्यानं हात वर करा बघू. माता भगिनी सुद्धा मनासारखा, प्रत्येकजण म्हणते मनासारखं नाही. ते सांगायसारखं बी नसतंय. जगाला सांगायला आत असते ती गाठ. माझंही तसंच आहे, मनासारखं मिळालं नाही. मग आता इतके वर्षे प्रयत्न करून मिळालं नाही, आता किती उरले असतील काय सांगता येत नाही. किती उरल्यात काय सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही. बरोबर सांग. मग आता जेवढी उरली असतील ती उरले ते हरी तुम्हा समर्पण म्हणावं का नको? जे उरले ते देवा तुला समर्पण म्हणावं का नको? पण आम्ही म्हणत नाही महाराज, म्हणत नाही. हीच आमची चूक आहे खरी. केवढं अज्ञान आहे बघा, केवढं अज्ञान आहे. पण देवाचं एक लक्षण चांगलं आहे महाराज. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, योगियाच्या ध्यानी ध्याता नातुळशी, तो आम्हापाशी मागे पुढे. हे देवा, तू योग्याच्या ध्यानात सुद्धा येत नाहीस, पण तू आमच्या पाठीमागं पुढे आहेस. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. असा तो परमात्मा आहे. हा, नवे नवे योग्याना नाही सापडला, शास्त्रालाही नाही सापडला महाराज. शास्त्रानं फक्त निषेधमुखानं वर्णन केलं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. हा, शेवटच्या पदामध्ये महाराज म्हणतात, ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ,
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ 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 न करवे उपनिषद न करवे उपनिषद हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा न करवे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. तो कसा आहे? समर्थ आहे. समर्थ. त्याला कुणाची गरज नाही मला. एकमेवा द्वितीय आहे तो. अजय आहे, विभो आहे, व्यापक आहे. सर्व जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. सर्व जगताचं अधिष्ठान आहे. समर्थ आहे. माया विशिष्ट बनवून ह्या सगळ्या जगाचा बाप तो झालेला आहे. असा तो समर्थ आहे. तो मी समोरतो. ते मौलींची एक उभी आहे बघ, जगाचा बापू असं म्हटलं. गंगा ऐसा साक्षीभूतो तो मीच. ऐसा साक्षीभूतो तो मीच म्हणतात. असा असणारा समर्थ देव उपनिषदाला सुद्धा तो सापडला नाही. न करवे अर्थ. उपनिषदात अर्थपदाचे दोन अर्थ आहेत. अर्थ म्हणजे धन संपत्ती आणि अर्थपदाचा दुसरा अर्थ आहे प्राप्त प्राप्तव्य. मी बऱ्याच वेळ सांगितले. तुम्ही आम्ही आता करतो कसं? आम्ही कसं आहोत? पारमार्थिक आहोत. म्हणजे आम्ही काय करतो? परमार्थ करतो. परमार्थ म्हणजे परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ, अर्थ म्हणजे प्राप्त करून घेणे. सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर एका देवाशिवाय दुसरं काय श्रेष्ठच नाही. त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे परमार्थ करणे. तसं महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदाला तो सुद्धा सापडला नाही. शास्त्राला साई चौवेदी जाण साई शास्त्रीकारांना 18 पुराणे हर्षीच गाते. हर्षी गाते. हर्षी गाते. निषेध मुखांवरनं आपल्याला सांगितले माहिती आहे. सांगता येत नाही. न बोलणे वरी 12 पतीशी रूप करी बोल निमाले अचर्चा ते. अशी ती एक उभी आहे माऊली. जाता ते व्यवहारातलं उदाहरण माऊलींची उभी आहे. त्याचा दृष्टांत सांगतो सेवा पूर्ण करतो. त्याला मागे एक अभंग झाला आहे. साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. ज्याला साधूचा बोध झाला तो नुरुनिया ठेला. तो सांगायला उरत नाही मला. म्हणून सांगताच येत नाही. सांगताच येत नाही. असं टाळकरी होतं. लग्न झाले ठरवलेली साखरपुडा झालेली मुलगी श्रोत्यामध्ये होती. त्याच्या शेजारी एक म्हातारी होती. ती म्हणली, होय ग तुला ज्या गावात दिली त्या गावचे भजने आल्यात ना? तर ती मानणं म्हणती होय. मग तिचा नवरा त्यात असतोय. खरं एवढ्या माणसात तो माझा नवरा म्हणून सांगेल? मग ती म्हणली, कोणचा तो? पिवळ्या शर्टाचा? विजयाचा? पॅन्टवाला? धोतरवाला? धोतरवाला म्हटल्यावरती थांबली आणि अगोदर करू थांबली. म्हणजे तो म्हणून सांगितलं का नाही सांगितलं? कसं सांगितलं? तोंडानं सांगितलं का न बोलता सांगितलं? न बोलता सांगितलं. तसं शास्त्र सगळी न बोलता देव असा आहे तसा नाही, तसा नाही, तसा नाही,
असं सांगतात म्हणा. न करवे अर्थ उपनिषद हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. 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 न करवे अर्थ उपनिषद. 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 हरि माझा समर्थ. न करवे अर्थ उपनिषद. उपनिषदाला सुद्धा तो सापडला नाही महाराज. तशी उपनिषद 108 आहेत. त्यातली प्रामुख्याने 10 उपनिषद आहेत. शंकराचार्याने त्याच्यावर भाषलेलं आहे. असो, वेळ संपलेली आहे. अशाप्रमाणे या अभंगाचं चिंतन माझ्या प्रज्ञेप्रमाणे झालेलं आहे असं समजून सेवा पूर्ण करूया. झालेली सेवा ज्यांच्या कृपेने घडली त्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्यांचे साथीदारांचे चरणी अर्पण करून सेवा